तर विविध जिल्ह्यातल्या घडामोडींचा हा वेगवान आढावा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि यानंतर आपण काही महत्त्वाच्या घडामोडी आता सविस्तरपणे पाहूयात। प्रभू श्रीरामांच्या मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्यात महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील कुटुंबाला पूजेचं साहित्य देण्याचा मान मिळालेला आहे। श्रीरामांच्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य हे चंद्रकांत केले यांच्या परिवाराकडून पुरवण्यात आलेलं आहे। अयोध्येमध्ये 22 तारखेला लागणाऱ्या पूजेसाठी साहित्य जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि याचा मान महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि हे सगळं साहित्य आज अयोध्येमध्ये दाखल झाले। स्वामी चंपतरायजींनी या सामानाचं पूजन जे आहे ते केलेलं होतं। आपल्यावर गुरुजी आहेत। गुरुजी, सुरुवातीला सांगा या सामानाचं महत्त्व काय आहे, हे सामान किती तारखेला वापरलं जाणार आहे, पूजेसाठी लागणारं कोणकोणतं साहित्य यामध्ये आहे? हे जे सामग्री आहे धुळ्याहून चंद्रकांत काका केले, त्यांचे पुत्र विशाल केले यांच्या मनामध्ये श्रीरामाच्याबद्दल खूप श्रद्धा आणि अतूट प्रेम आहे। त्यांनी त्यांच्या मनामध्ये आस्था आहे। त्यांनी विचार केला की आपल्या हातून काही धुळ्यावासींकडून काही सेवा झाली पाहिजे रामासाठी। तर धुळ्याच्या जवळ सोनगीर म्हणून एक गाव आहे, तर तिथे तांब्याचे भांडे उत्तम प्रकारे तयार होतात। मग स्नपन म्हणजे देवाला स्नान करण्यासाठी 200 कलश, तर ते त्यांनी तिथून पाठवले आहेत। शुद्ध देवाच्या धातूमध्ये सगळ्यात शुद्धतेमध्ये सगळ्यात पहिले सुवर्ण, त्यानंतर चांदी रजत त्याला म्हणतो, नंतर ताम्र म्हणजे तांब्याचे भांडे। तर या क्रमाने तांब्याचे भांडे आपण मागवले, तर यांनी देवाला स्नपन केलं जाईल, स्नान केले जाईल। याच्यामध्ये प्रत्येक कलशामध्ये औषधीयुक्त जल टाकलं जाईल, त्या औषधींनी देवाला रामलल्लाला स्नान केलं जाईल। कॅमेरा पर्सन राकेश सोनू, प्रदीप कापसे, टीव्ही मराठी।